रॉयल फॅम हा संघ आहे, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर उल्हास पॅकर शिवडी. वळत मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. रॉयल फॅम त्यांच्या विरुद्ध उल्हास पॅकर शिवडी. एका साईडला मुंबईतील एक बलाढ्य संघ, एका साईडला आपण पाहिलं तर या परिसरातील एक चांगलं साऊथ मुंबईचा संघ आहे. करण पाटील आहेत, रितेश गव्हाणे आहेत, आनंद लोके आहेत, बिपिन परब आहेत, रोहन साळुंके, जतीन. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमचे गणेश पाटील, प्रणय मोरे, अभिजित दोडके, अब्बू. एक चांगली स्टारकास्ट आहे. आनंद लोके देखील पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या विरुद्ध शिवडीचा संघ आहे. उल्हास पॅकर बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक एंडला आदित्य, त्या सोबतीला स्मित येत आहेत. बिग फाईट काटेकी टक्कर बॉलिंगसाठी प्रणय मोरे, ज्याची देखील चर्चा राहिली गेली मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. गोवंडीचे खेळाडू आहेत. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात करूयात. या ग्राउंडचा इतिहास आहे की अशा अनेक मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे कधी कोण जिंकेल आणि कधी कोण हरेल ह्याचं कालच आपण एक उदाहरण बघितलं, संपूर्ण मुंबईने बघितलं. दिग्विजय घाटकोपर संघाने बलाढ्य संघाला धक्का दिला. पहिलाच बॉल मात्र इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे. आज कुणी मित्राची मॅच बघायला आले, कुणी आवडत्या खेळाडूची मॅच बघायला आलाय. कोणाचं प्रेम श्री सिद्धी सेवा मंडळावर आहे, श्री सिद्धी पॅकर बघायचं आहे. कोणाचं प्रेम चैनीवरती की चैन कोणाला मिळेल त्यावर देखील नजर असणार आहेत. एक रन झाली आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रणयने बॉलला फिरवलं गेलं. मागे करण आहेत, चांगला बॉल पकडला तिकडे. 3 दिवस या क्रीडा स्पर्धेचा एक महासंग्राम चालू होता आणि चर्चा चालू होती की कोण कधी हरलं, कोण कसे रन नाही केले, कोणी किती रन नाही केले, कोण कुठे गेलं, कोण कुठली मॅच हरलं, कोण कुठली मॅच जिंकलं, कोण कशी मॅच जिंकलं, कोण टॉप 4 मध्ये गेलाय. आमचं इंस्टाग्रामवरती चॅनल पण आहे श्री सिद्धी पॅकर, त्या चॅनलला पण देखील तुम्ही फॉलो करा. पुढच्या वर्षीचे अनेक अपडेट घ्या. याबरोबर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं बिपिन परब येतात. खूप वर्ष बिपिन परब देखील क्रीडा स्पर्धा खेळलेत. ओमकार मालाड संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले गेले. आज इन ऍक्शन मध्ये आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आदित्य. 30-35चा टार्गेट उभा करावाच लागेल, कारण की ज्या टीमने चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बॉलिंगसाठी प्रणय मोरे. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अभिजित दोडके, अब्बू. थोडा बॉल आता तो निसटतोय. हेच प्रेशर आहे. वा चेहऱ्यावर थोडं हास्य आहे की इकडे कधी बॉल सुटेल याचा नेम नाहीये. भले तुम्ही कितीही चांगला परफॉर्मन्स करा, बट या ग्राउंडवरती खेळण्यात एक वेगळं दडपण आहे. आणि सेमीफायनल जर खेळतात तर तुम्हाला इकडे दडपण असणारच आहे भाऊ. अभिनय तो कभी नाहीये. टायटल जिंकणं गरजेचं आहे. चर्चा होणार मुंबईत की कोण फायनल मारलं, कोणी फायनलला हरलं, कोणी तर तृतीय क्रमांक, कोणाला चैन मिळाली, कोणाला बेस्ट बॅटर मिळाला, कोणाला बेस्ट बॉलर मिळाला. याबरोबर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन आहेत तिकडे. येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रणय यांच्या माध्यमातून. अवघ्या 2 रन खर्च केला गेला. शेवटचा बॉल असणार आहे. आदित्य आणि स्मिती दोघांनी देखील प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट घातली. आमच्या श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते पण पाहू शकतो. शैलेश पाटील, पराग पाटील दोन्ही बंधूंनी आपण पाहिलं तर जे लाईव्हला देखील आपण पाहू शकतो. शायनल. बॉलिंगसाठी पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय. स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. कारण तिकडे आहेत. गुड बॉलिंग. क्या बात आहे. अवघ्या 2 रन खर्च केल्या गेल्यात. एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय प्रणय मोरेच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. पहिली ओव्हर सेफ टाकली आहे. चेहऱ्यावर हास्य आहे सर्वांच्या, कारण की पहिली ओव्हर जेव्हा तुम्ही टीमची चांगली येते ना तेव्हा मात्र एक वेगळा अंदाज निर्माण होतो. पहिली ओव्हर सेफ आली त्यामुळे उर्वरित बॉलरला पण कॉन्फिडन्स चांगला
वाढतो. बॉलिंगसाठी आनंद लोके येत आहेत. विक्रोळी कन्नमन नगरचे खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. ह्या हंगामात बॉलिंगच्या जोरावर मागील 1-2 हंगामात चर्चेत राहिलेत. बॅटिंग तर नो डाऊट खूप चांगली खेळली. मुंबईत सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. बट मागील 1-2 हंगामात खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. बॉलिंगच्या जोरावर खूप चांगली खेळी केली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर स्मिथ 2 विकेट गेलेत, 2 रन झालेत आणि 0 विकेट आहेत. त्यामुळे कुठेतरी रन बनवणं गरजेचं आहे. 30+ धावा करणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी आनंद. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर, वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने मात्र धावफलक पुढे जाईल. आनंद थोडी प्रॅक्टिस करतात, कारण की जेव्हा तुम्ही एक मॅच खेळता तेव्हा तुमच्या हातामध्ये ग्रीपमध्ये बॉल बसला पाहिजे का दुसरा बॉल तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. कुठल्याही खेळात प्रॅक्टिस पाहिजे. तर तुम्ही चांगला सराव केला तर तुम्हाला 100% एफर्ट्स तुम्ही येऊ देऊ शकता. हा बॉल देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. आतमध्ये आला, अब्बू तिकडे आहेत, टॅप केला गेलाय. 1 रन मिळेल. प्रत्येक बॉल नंतर आपण पाहिलं तर कुठेतरी घडामोडी पाहायला मिळतात. ग्राउंडवरती अशा अनेक मॅचेस पाहिल्यात, त्यामुळे आज एक वेगळाच घमासान असणार आहे, एक वेगळाच माहोल तयार होईल. या बॉलवर देखील फिंगर रोल केले गेले, बॉल आतमध्ये वळवला गेला. गुड बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतो. आनंदच्या माध्यमातून तो डॉट बॉल प्रॉपर टप्प्यावरती पाहिला गेला. एक वेगळी ऍक्शन आहे, डबल ऍक्शन आहे आणि बॅटरला अगदी जागेवरच थांबवलंय. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. इझी रन मिळेल तिकडे. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला. सिद्धी पॅकर या परिसरातील कार्यसम्राट आमदार, आमचे आधारस्तंभ माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेबांचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर रुपेशजी साळके, मुकुंद पडियाल, नंतर जनार्दन किर्दात, राजेंद्र धुमाळे, ज्ञानेश्वर मोरे, संदीप पानसाडे, अजित उडे, सुनील मोरे, राहुल शेवाळे साहेब देखील पहिले गेले. त्यानंतर उर्मिला पांचाळ मॅडम, सर्वांनी ज्या क्रीडा स्पर्धेला आम्हाला जी भेट दिली आणि सर्व श्री सिद्धी सेवा मंडळ सर्व एकत्रित येऊन सर्व त्यांचा मित्रपरिवार, आज एक त्यांचा गेट टुगेदर पण असेल, कारण की 3 दिवस आज सर्व मित्रपरिवार एकत्रित आलेत. सर्वांची मॅनपॉवर खूप महत्वाचे कार्यक्रम करायचे तर तुमची. यावर देखील टॅप खेळला गेला. चांगला फटका पाहायला मिळतो. प्रणय तिकडे आहेत, सिंगल रन मिळेल. दोघं विकेट सोडत नाही. दोघांना माहिती आहे की आपण मॅच पुढे घेऊन जाऊ शकतो, क्षमता आहे. आज इथपर्यंत प्रवास केला तर ह्याच्यातून एक पुढे मात्र प्रवास करावा लागेल. 6 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद, स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केलेला, अगदी प्रेमाने फटका खेळला जातोय तिकडे. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय. बिपिनने मात्र तिकडे एफर्ट दाखवलेत. नॉट आउट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आनंद. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडासा मात्र इथे फिरतोय. 1 रन मिळेल तिकडे. सिंगल डबलची बॅटिंग चालू आहे. गुड बॉलिंग आनंद, चांगली ओव्हर पाहायला मिळाली. 6 रन खर्च केले गेले. 8 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे विकेट गेलेला नाहीये. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यातली 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. आज आमची श्री साई स्पोर्ट्सची देखील खूप चांगली टीम करते. आमचे संतोष, त्यानंतर आमचे अक्षय, रोहित, संकेत, बाबू असतील आमचे, त्यानंतर आमचे सर्व कॅमेरामन खूप चांगलं कार्य करतात. 3 दिवस त्यांनी पण चांगलं कार्य केलंय. आमचे ऑफिशियल पंच पण अगदी रात्री 2, 2:30, 3 जाण्याचा टाइम आहे, येण्याचा टाइम नाहीये. आज सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाण येत आहेत. अप्पू फिरकी आहेत, चांगले बॉल फिरवतात. हात फिरवलाय, अगदी एक वेगळा लुक आहे. दाढी देखील प्रॉपर ठेव. क्रिकेटमध्ये आता प्रत्येक जण वेगळा लुक ठेवतात. विराट कोहली अनेक आहेत. रितेश गव्हाणे बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर स्मिथ. रन करणं गरजेचं आहे. स्मिथला मात्र कुठेतरी मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे.
पहिलाच बॉल समोर खेळले गेले, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागेल बॅटरला. स्मिथची खेळी संपुष्टामध्ये येते. रत्नागिरी परिसरातील खेळाडू आहेत, आज एवढं लांबचं अंतर काढून इकडे आले होते आणि मैदान सोडावं लागत आहे. चांगली खेळी केली आहे, बट सेमीफायनल मॅच मध्ये मात्र माघारी परतावं लागत आहे. स्कोर पाहिला तर 8 रन झालेत, 1 विकेट गेलेत. नवीन बॅटर रमजान येतात मैदानाच्या आतमध्ये. भांडूपचे एक युवा खेळाडू आहेत, टॅप खूप छान खेळतात आणि आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, परफॉर्मन्स करावा लागेल. या ग्राउंडवरती या मॅचला जर तुम्ही परफॉर्मन्स नाही केला तर मात्र कुठेतरी मनामध्ये ते टोचेल. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला रमजान आहेत, बॉलिंगसाठी रितेश, स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य आहेत. हा बॉल देखील आतमध्ये आलाय, दांडी उडवली गेली आहे, बॉल फिरवलाय. क्या बात आहे, यासाठी फिरकीपटू म्हणून देखील ओळखला गेलाय. हातभर चेंडूला वळवतो, एक चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. विक्रोळी पार्क साइड चे खेळाडू आहेत. अप्रतिम ब्रेक पाहिला गेला, अगदी मिडल पिचिंग पाहिली गेली आहे. श्री गणेश पार्क साइड संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. ब्लू स्टार चांगली कामगिरी करताना पाहिले गेलेत नेहमीच. स्टेशन वाईज मध्ये विक्रोळी संघासाठी देखील खूप चांगला खेळ केलाय आणि एक महत्वाची विकेट मिळवली गेली आहे. बॅटरला मैदान सोडावं लागते. नवीन बॅटर आपण पाहिलं तर येतात. न्यू बॅटर सौरभ येतात. बॉलिंगसाठी रितेश. या बॉलवर देखील बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. आठ या धावसंख्येवर 2 विकेट माघारी परतले गेले. स्कोर थांबलाय. गुड बॉलिंग रितेश. पहिले 3 बॉल अगदी इकॉनॉमी पाहायला मिळाले. आपण देखील आतमध्ये आला पण तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. धावपळ पाहायला मिळते तिकडे. प्रणय तिकडे आहेत. सिंगल रन मिळेल. 9 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट माघारी परतले गेलेत. आज तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. डिसेंबर महिन्यामध्ये आला की अगदी सर्वांना चाहूल लागते अंडरआर्म क्रिकेटच्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेची. पहिल्या हप्त्यामध्ये मेलविन मेमोरियल कप पहिला बोरिवली, त्यानंतर जर आपण पाहिलं तर वाईकट्टा पहिला वडाळा दादर, त्यानंतर आपण पाहिलं तर आता सिद्धी पाकर, वडाळा दादर, केटी कट्टा आपण पाहिला उल्हासनगर. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक क्रीडा स्पर्धा आहेत. अगदी SP चषक असेल, अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा. माहीमचा महाराजात देखील अंडरआर्म ओपनची एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर गिरगावची देखील अंबे माता चषक असेल, गिरगावची सुवर्ण माऊली चषक असेल, अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यामध्ये ज्या क्रीडा स्पर्धा प्रत्येक खेळाची इच्छा असते की आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची आहे. मुंबईत कधी क्रिकेट थांबत नाहीये. पावसाळ्यात देखील भले किती पाऊस पडला तरी क्रिकेट आहे, किती थंडी पडली तरी क्रिकेट आहे. चिखलात पण खेळताना पाहिलं गेलं आहे. आणि या ग्राउंडवरती देखील अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा पाहिली आहे. त्या ग्राउंडवरती देखील अगदी अनेक क्रीडा स्पर्धा आपण पाहायला मिळतात. अष्टविनायक मित्रमंडळाची देखील या ग्राउंडवरती नेहमीच टुर्नामेंट पाहिल्या गेल्यात. हा बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तिकडे क्षेत्ररक्षक आहे जतीन. आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्ड या ग्राउंडवरती फिल्डिंग करणं गरजेचं आहे. जतीन आज वाढदिवस आहे. खूप साऱ्या शुभेच्छा संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट तर्फे आमचे जतीन गावंड. शंभूरचे खेळाडू आहेत. खूप चांगली फिल्डिंग आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचा रितेश. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थेंबे थेंबे तळेसाचे या ग्राउंडवर एक रन खूप महत्वाचा आहे. कुठलीही मॅच कधी फिरेल या ग्राउंडवरती मध्ये नेम नाहीये. अकरा धावसंख्येवर 2 विकेट माघारी परतले गेलेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीम मीटिंग केली जाते. कारण कुठेतरी आनंद आहेत. पाहूयात कुठल्या बॉलवर जबाबदारी. गणेश पाटील देखील मध्ये कानमंत्र देत आहेत. प्रत्येकाची टीम आहे. तुमची टीम मीटिंग मध्ये प्रत्येकाला चान्स आहे. टीम आलं की सर्वांचे ऐकून घ्यावं लागतं, सर्वांचं काम करावं लागतं, सर्वांची मन जिंकून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. आणि या सिच्युएशनला मात्र आपण पाहिलं कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल यासाठी मात्र ही
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू येतात. ह्याही खेळाडूंनी प्लेअर ऑफ द सिरीजची चैन घेतली आहे. अभिजित दोडके अब्बू असल्प संघासाठी देखील खेळताना साई सिद्धी मानकूर संघासाठी देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. रॉयल खूप चांगला खेळाडू आहे. अगदी बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगच्या जोरावर नेहमीच लक्ष वेधून घेतलेत. बॉलिंगसाठी येतात अभिजित दोडके अब्बू. अकरा धावसंख्येवर 2 विकेट माघारी परतले गेलेत. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. डबल बॉक्स नाहीये त्यामुळे इकडे परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सौरव. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. प्रेक्षकांची देखील मात्र प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. आज या क्रीडा स्पर्धेची सर्व प्रेक्षक वर्ग लांबून आलेत. कोणी मॅच बघायला आलेत, कोणी ह्या टुर्नामेंटवरती वेगळं प्रेम राहिलंय. विविध भागातून आलेत. आज मानाची क्रीडा स्पर्धा बघायची आहे, खेळायची आहे. सर्वांची इच्छा आहे. 12 धावसंख्येवर 2 विकेट गेले. 4थी ओव्हर आहे. रमजानला मात्र ह्या ओव्हरमध्ये कुठेतरी चान्स घेणं गरजेचं आहे. क्षमता आहे रमजानकडे देखील. भांडूपचे युवा खेळाडू टॅप खूप छान खेळतात आणि नेहमीच चर्चेत राहिलेत. केपीएन भांडूप संघासाठी देखील खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत. व्यावसायिक गटात सध्याच्या घडीला जॉर्ज कल्याण संघासाठी देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. पण आज इकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल. एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मात्र परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे आणि ज्या फॉर्मॅटसाठी ओळखले जातात त्या फॉर्मॅटमध्ये मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय. येतोय डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला अब्बू यांच्या माध्यमातून. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन. 41व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. श्री सिद्धी सेवा मंडळ, सिद्धी पॅकर. याबरोबर एक चांगला फटका खेळला गेला. गॅप मध्ये नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला मैदान सोडावं लागेल का? आणि इट इज आउट. नॉन स्ट्राईक एंडला मात्र बॅटरला मैदान सोडावं लागतंय. जतीन गावंडने तिकडे चांगला बॉल अडवला. बड्डे बॉय आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिकडे टॅप केले गेले. एक साईडचे मात्र क्षेत्ररक्षक होते. जसा बॉल आला तसा मात्र बॉल हातातून सोडला. हा बॉल देखील आपण पाहिलं तर वाईट बॉल. चांगली किपिंग पाहायला मिळते मागे. कारण पाटील होते. चांगला बॉल तिकडे पकडला गेला आणि चांगली स्टंपिंग पाहायला मिळते. गुड किपिंग. बॅटर रमजानची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. गुड बॉलिंग. अभिजितने मात्र ही महत्वाची ओव्हर आपल्या टीमला मात्र चांगली हँडल करतायत. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर बॉल पाहिला गेला आणि पंचांनी दंडित केला गेला. वाईट बॉल. पण बॅटरला मैदान सोडावं लागतंय. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 13 रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अबू रोहन राणे बॅटिंगसाठी हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय आणि ही मॅच आपण पाहिलं तर जवळपास रॉयल फेम संघाने मात्र स्वतःकडे खेचली आहे. चांगली कामगिरी करत असताना बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रणय मोरेची पहिली ओव्हर, त्यानंतर आनंद, रितेश, तिघांनी देखील सर्वांचा स्पेल चांगला राहिला आहे. त्यामुळे जो
टीम एफर्ट्सने जो निर्णय घेतला की आपण बॉलिंग करूयात त्या बॉलर्सने चांगली बॉलिंग केली. न्यू बॅटर आपण पाहिलं तर दानिश येत आहेत. इकडे देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली. एक चांगला स्पेल पाहायला मिळाला अभिजित दोडके यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. अवघ्या मात्र 3 रन देत खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गेले. महत्वाचा स्पेल एक पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र चांगला स्पेल टाकला गेला. 14 धावसंख्येत मात्र 5 विकेट माघारी परतले गेलेत. उल्हास पॅकर कुठेतरी बॅकफुटला गेली आहे टीम. याबरोबर देखील मात्र गणेशचा एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. तिकडे सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड मात्र हळूहळू पुढे चालू आहे. याबरोबर देखील लेग ब्रेक अगदी बॉलला वळवलं गेलं. एक चांगला स्पेल पाहायला मिळतो. आनंदच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे आणि रॉयल फेम संघाने मात्र या मॅचमध्ये एक वेगळ्या प्रकारे पकड निर्माण केली गेली. बॉलिंगच्या जोरावर गुड बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला आनंदच्या माध्यमातून. या बॉल देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी आहे तिकडे आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल बॅटरला. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सर्व बॉलर्सनी चांगले एफर्ट्स लावले. आनंदची देखील चांगली ओव्हर. अभिजित दोडके, रितेश गव्हाणे, प्रणय मोरे सर्वांचा स्पेल चांगला राहिला गेला आणि संघ ऑल आउट होतोय. उल्हास पॅकर शिवडी संघ. टार्गेट आहे आपण पाहिलं तर 19 रन करायच्या अवघ्या 30 बॉलमध्ये 19 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता रॉयल फॅम या संघाला.
यानंतर अबव 40च्या पण फायनल खेळावर त्याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर थर्ड प्लेसची मॅच असणार आहे. पराभूत संघासोबत वंश विघ्नार्थ संघाला खेळावं लागेल. 30 बॉलमध्ये 19 रन करायच्या टीम रॉयल फॅम या संघाला. फोटोग्राफर पण कुठे असेल तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. वळत मॅचच्या दिशेने 19 रन करायचे अवघ्या. स्ट्राईक एंडला करण पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू. पॉलीसाठी रोहन राणे. पहिलाच बॉल एक वेगळ्या अंतरामध्ये खेळला गेलाय. आपल्या समोर आपण पाहिलं तर माटुंगा पोलीस स्टेशनचे सिनियर PI दीपक चव्हाण साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील आलात. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस नेहमी सहकार्य राहिलंय. या बॉलवर देखील हलक्या हाताने फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. वेगळ्या अंदाजामध्ये रन पाहिलं तर तिकडे सिंगलने पुढे जाईल. अवघ्या 19 रन करायच्यात. 41 व पर्व श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकर. आज ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाचं आयोजन, 1.25 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज सोन्याची चैन आहे. यावर्षी कोणाला मिळेल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. सेमीफायनलची मॅच चालू आहे. भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील जागेवरच ठेवलं गेलंय. पण तिकडे 1 रन मिळेल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतील. पण सिंगल रन मिळेल. अवघ्या 19 रन करायच्यात. त्यामुळे मॅच अगदी इझिली खेळतील करण आणि अभिजित. साई सिद्धी मानकूरची मला एक आठवण झाली, कारण की या जोडीने तेव्हा देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कॅप शोधला गेलाय. फटका कुठेतरी फसला होता. बट रन मिळतील 4. कारण पण हसतायत पण हरकत नाहीये. असे रन येणं गरजेचं आहे. कशा पण येऊ द्यात पण रन येणं गरजेचं आहे. या बॉलवर कुठेतरी फटका फसला होता आणि रन मिळाले तिकडे 4. हा बॉल देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. करण पाटील ज्याची देखील चर्चा संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिली गेली आहे. अवघ्या 10 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. जशी मॅच संपेल तसं दोन्ही लेजंड्स टीम श्री गणेश गोवंडी आणि त्यांच्या विरुद्ध आंबोली अंधेरी संघ आपण तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल तर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपली फायनलची मॅच खेळवली जाईल. सर्व आमचे लेजंड, सर्व धुरंधर ज्यांनी ज्यांचा काळ गाजवला असे सर्व लेजंड इकडे खेळताना पाहायला मिळतील. तेव्हाचं क्रिकेट खूप वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. पण त्यांना देखील संधी दिली आहे श्री सिद्धी सेवा मंडळाने. पॉलीसाठी रमजान. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. गुड बॉल, क्या बात आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज रमजान यांच्या माध्यमातून अब्बूला जागेवर उभं ठेवलंय. ओके 8 रनची गरज आहे.
देखील आपण पाहतो सिंगल रन मिळते. एक चौकार आला त्यामुळे कुठेतरी मॅच चांगल्या पद्धतीने पुढे गेली आहे. पुन्हा एकदा 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. छोटं टार्गेट आहे त्यामुळे त्या टार्गेटच्या दिशेने कशी बॅटिंग करायची त्यामध्ये दोघांनी देखील बॅटर अगदी कामगिरी करतात. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रनने मात्र धावफलक पुढे जाते. पुन्हा एकदा पहिला संघ तर आपण पाहिलं तर कैलासवासी सुंदर सारंग तर ओमकार मालाड संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. दुसरा संघ कोण असेल यावर देखील थोड्या मिनिटातच आपल्याला समजेल. चांगली कामगिरी करतात अभिजित दोडके देखील या मॅच मध्ये. स्कोर पाहिला तर 15 रन झाले. अवघ्या 4 रनची गरज आहे 18 बॉल मध्ये. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. बॉलिंगसाठी यश येत आहेत. हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल +1 अवघ्या 2 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. चला दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं आहे. श्री गणेश गोवंडी आणि अंधेरी अंबोली क्रिकेट क्लब आपण देखील तयार राहायचं. चांगला फटका पाहायला मिळतो. विनिंग स्ट्रोक करण पाटील यांच्या बॅटमधून विदाऊट लॉस एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि दुसरा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. रॉयल फॅम वेल प्लेड. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि ह्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी चांगली बॉलिंग केली. पॉवर प्लेच्या मध्ये चांगली कामगिरी केली. अभिजित दोडके अब्बू आपण यायचं आहे. दुसरी